जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात धन्यवाद देव. एवढी लोकासपत्र याचा 12वा अध्याय पहिल्या वचनापासून मी आपल्यासाठी वाचतो. विश्वासाचे प्रमुख उदाहरण म्हणजे येशू. तर मग आपण एवढ्या मोठ्या साक्षीरूपी मेघाने विटलेले आहोत, म्हणून आपणही सर्व भार व सहज गुंतवणारे पाप टाकून आपल्याला नेमून दिलेल्या धावेवरून धीराने धावावे. आपण आपल्या विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा येशू याच्याकडे पाहत असावे, जो आनंद त्याच्या पुढे होता त्याकरिता त्याने लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला आणि तो देवाच्या राजासनाच्या उजवीकडे बसला आहे. तुमची मने खचून तुम्ही थकून जाऊ नये, म्हणून ज्याने आपणा विरुद्ध पातक्यांनी केलेला इतका विरोध सहन केला त्याच्याविषयी विचार करा. वाचलेले वचन देवापा आशीर्वादित करू आपण प्रार्थना. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू देवापा. पुन्हा एकदा आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित होत आहोत. प्रभू, एक सुंदर असं वचन तू आम्हा प्रत्येकाला तू दिलेलं आहे, त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. प्रिय प्रभूजी, आम्ही सर्वजण तुझ्या पवित्र चरणाजवळ घेऊन प्रिय प्रभू येशू, तो आमच्या सर्व पापांच्या प्रदांची तो आम्हाला क्षमा कर. या वचनाप्रमाणे प्रिय प्रभू येशू चालण्यासाठी तो आम्हा प्रत्येकाला तो सहाय्य कर, मार्गदर्शन कर. आजचा दिवस आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करीत आहोत. सर्व कामकाज, सर्व उपास, प्रार्थना, सर्व गोष्टी तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू आशीर्वादित कर पित्या. हे देवा, आजची ही सकाळची वेळ तू आम्हा प्रत्येकासाठी तू आशीर्वादाची केलेली आहे. प्रभू, आम्हाला सर्व गोष्टीमध्ये तुझ्या पवित्र सामर्थ्यामध्ये तू भर, प्रार्थनेमध्ये भर, वचनामध्ये भर आणि प्रिय प्रभू येशू तुझ्या पवित्रतेमध्ये भर. प्रत्येक कुटुंब, प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक आमच्या देशातील नागरिक तुझ्या पवित्र तारणाने समृद्धीत व्हावा, यासाठी प्रिय प्रभू येशू प्रत्येक दासीला तू सुवार्तेचे दार तू उघडे कर आणि तुझा गौरव होते. प्रभू, जे आजारी आहे त्यांना तू आपल्या खेळलेल्या हाताचा तू स्पर्श कर, त्यांचं जीवन शुद्ध आणि पवित्र तू कर आणि तुझं गौरव होते. पित्या परमेश्वरा, सर्व आजार, रोगराई तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक. प्रिय प्रभू येशू, आम्ही कुणी नाही तर सर्व काही करणारा जिवंत परमेश्वर तू आहे. ही सकाळची वेळ तू आम्हा प्रत्येकासाठी तो आशीर्वादाची तू केलेली आहे. प्रभू, आमच्यावरती आलेले सर्व शाप, सर्व पाप, सर्व बंधनं या येशूच्या नावामध्ये तू काढून टाकलेले आहे. त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. प्रिय प्रभूजी, आज दिवसभरातील सर्व कामकाज तू आशीर्वादित कर. देवापा, आमच्या संगतीतून कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार आमच्याकडून घडू दे नको. तुझ्या वचनामध्ये, तुझ्या पवित्रतेमध्ये, तुझ्या इच्छेनुसार जीवन जगण्यासाठी तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर. ही सकाळची वेळ तू आम्हा प्रत्येकासाठी तो आशीर्वादाची कर. प्रिय प्रभू येशू, ज्याप्रमाणे अब्राम, इसाक, याकूब यांच्या संगती तू बोलत होता, त्याचप्रमाणे प्रिय प्रभू येशू तू आम्हाला दर्शन देऊन तू आमच्या संगती तू बोल. तुझ्या कृपेमध्ये वाढव, तुझ्या पवित्रतेमध्ये वाढव आणि तुझं गौरव दे. हो पित्या परमेश्वरा, या सकाळच्या समय तू आमच्या प्रत्येकाचा ताबा तू घे आणि तुझं गौरव दे. प्रिय प्रभू येशू, जे कामाला गेलेले आहेत किंवा जाणार आहेत त्यांच्या कामामध्ये तू सहाय्य, मार्गदर्शन कर आणि विशेष करून तू आम्हा प्रत्येकाला तुझ्या सेवेसाठी दार उघड आणि तुझं गौरव दे. प्रभू, तुझ्या वचनामध्ये, तुझ्या वचनासाठी होणारा विरोध तो सर्व तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक. विरोध करणाऱ्यांचं जीवन तू बदलून टाक आणि तुझं गौरव दे. इथून पुढची वेळ काळ सर्व काही तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे. तू आमची प्रार्थना ऐकली, त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देतो. इथून पुढची वेळ काळ सर्व काही तुझ्या पवित्र हातामध्ये ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो, म्हणत आहे. प्रियानो, हे वचन जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. प्रभू येशू लवकर येत आहे
आपण सर्वजण तयारी करा. शेअर, लाईक केलं नाही तरी चालेल. शेअर करा, लाईक आणि सबस्क्राईब केलं नाही तरी चालेल, परंतु देवाच्या वचनाचा प्रसार करा आणि पुष्कळ जणांना देवाच्या राज्यामध्ये घेऊन या. ही आपणास नम्र विनंती. आमेन.